नमस्कार. मी भक्ती देशमुख. गेल्या काही दिवसांपासून इतिहास विश्व या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण इतिहासातल्या काही महान विभूती, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचं साहित्य, त्यांच्या साहित्यातली स्त्रीपात्र अशा नानाविध विषयांवर विविध वक्त्यांच्या व्याख्यानांचा लाभ घेत आहात. आणि आज युगपुरुष स्वामी विवेकानंद या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. त्यापूर्वी आज या पेजवरून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी इतिहास विश्व पेजचे शुभम क्षीरसागर आणि जिच्यामुळे हा योग जुळून आला ती माझी मैत्रिणी शर्वरी जोशी या दोघांचेही खूप मनापासून आभार मानते. ते आणि त्यांचे इतरही सगळे तरुण सहकारी काही खरोखर सुंदर उपक्रमांचं आयोजन करत असतात आपापल्या क्षेत्रांमध्येही आणि एकत्र येऊनही. खरं तर या सगळ्याचा मी उल्लेख केलेला त्यांना आवडणार नाही, किंबहुना मी तो करू नये अशीच मला सूचना होती. पण त्यांचे हे उपक्रम खरोखर प्रेरणास्पद असल्यामुळे त्यांचा आपल्यासमोर उल्लेख करणं अनिवार्य आहे असं मला वाटलं. आणि म्हणून मला मनापासून त्याच्याविषयी बोलायला आवडेल की त्यांचा असाच एक उपक्रम म्हणजे चिरंजीव. गेल्या 2 वर्षांपासून ते चिरंजीव या वार्षिक विशेषांकाचं प्रकाशन करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आणि सुभाषचंद्र बोसांवर त्यांनी वैचारिकदृष्ट्या अतिशय सकस आणि देखणे वार्षिकांक प्रकाशित केलेले आहेत. अतिशय वाखाणण्याजोगा त्यांचा हा प्रयत्न आहे, हा उपक्रम आहे. आणि आताही या लॉकडाऊनच्या काळामध्ये इतिहासावर चर्चा, विचारविनिमय, चिंतन आणि मंथन करण्यासाठी फेसबुक लाईव्ह व्याख्यानांचं आयोजन करतायत. आणि त्यातल्याच आजच्या या सत्रामध्ये केवळ भारताचंच नाही तर संपूर्ण जगाचं अखंड स्फूर्तीस्थान ठरलेले युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्यावर बोलण्याची संधी मला मिळते. याचा मला खरोखर मनापासून आनंद आहे. भारताच्या इतिहासाचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की मोगलांच्या 700 वर्षांच्या साम्राज्यामध्येही आपल्या देशाचं जेवढं नुकसान झालं नाही तेवढं ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीमध्ये झालं. कारण ब्रिटिशांचं आक्रमण हे मुख्यत्वे वैचारिक आक्रमण होतं. त्यांनी आपला बुद्धिभेद केला होता आणि हा बुद्धिभेद इतका भयंकर होता की पराधीनता आणि गुलामगिरी या गोष्टी भारतीयांना अन्यायकारक वाटतच नव्हत्या. त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं होतं. विदेशी ते सगळं चांगलं आणि स्वदेशी ते सगळं वाईट अशा प्रकारची भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं तत्वज्ञान, आपले धर्मग्रंथ, आपली भाषा, आपली वेशभूषा, आपली जीवनशैली हे सगळं चुकीचं आहे अशा प्रकारचे नकारात्मक आणि निषेधात्मक विचार इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून भारत रुजवले जात होते. एक अगदी साधा प्रसंग याची साक्ष देईल. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. एकदा स्वामीजी आपले शिष्य डॉक्टर नांजुंदाराव यांच्या दिवाणखान्यामध्ये फेऱ्या मारत होते. डॉक्टर साहेब बाजूलाच बसलेले होते आणि फिरता फिरता स्वामीजी कविभूषणांचे एक गीत गुणगुणत होते. त्या काव्यामध्ये कविभूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केलेला होता. शिवरायांची स्तुती करणारं ते गीत स्वामीजींच्या मुखातून ऐकल्यानंतर डॉक्टर साहेब स्तिमित झाले. ते म्हणाले, स्वामीजी, तुमच्यासारख्या संन्याशाच्या मुखी शिवाजीसारख्या दरोडेखोराची प्रशंसा करणारं गीत आश्चर्य आहे. आपल्या शिष्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर स्वामीजींच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील याची आपण कल्पनाच केलेली बरी. त्यानंतर पुढचे सुमारे 3 तास स्वामीजी अखंड बोलत होते. त्यांनी 17व्या शतकात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी जे महान कार्य केलं त्याची कल्पना डॉक्टर साहेबांना दिली. संपूर्ण शिवचरित्र त्यांना सांगितलं आणि त्यांच्या मनात छत्रपती शिवरायांविषयी आदर प्रस्थापित केला. खरं तर यामध्ये डॉक्टर नांजुंदारावांची चूक नव्हती, कारण त्यांच्या मनात तेव्हाच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांनी तशा प्रकारचं विष कालवलेलं होतं. हे ब्रिटिशांचं जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र होतं. इंग्रज अधिकारी मॅक्स मिलर लिहितो, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स बट इट शुड बी कॉन्कर्ड अगेन अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आपण भारताला एकदा जिंकलेलं आहे, पण आपण त्याला परत एकदा जिंकायला हवं. आणि हा दुसरा विजय जो आपल्याला भारतावर मिळवायचा आहे तो आपण शिक्षणाच्या माध्यमातून मिळवायला हवा. दुर्दैवानी तेव्हाची छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी योद्ध्याची दरोडेखोर अशी प्रतिमा निर्माण करणारी पुस्तकं असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकाचा अपमानास्पद उल्लेख करणारी एका प्रांताची अगदी आत्ताची पाठ्यपुस्तकं असतील, फार काहीच बदललेलं नाही हे आपल्या लक्षात येईल.
भारताच्या खऱ्या आणि वास्तविक इतिहासाचं दर्शन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडणं अपेक्षित आहे. आणि म्हणून स्वामीजी म्हणत की आमचे तरुण जर जुन्या कागदांचा अभ्यास करून या देशातील तर किती आम्ही ब्रिटिशांनी लिहिलेला आमचा इतिहास प्रमाण मानतो. ब्रिटिशांच्या वैचारिक आक्रमणाचं स्वरूप हे असं महाभयंकर होतं आणि सर्वसामान्य जनतेला या प्रचंड आक्रमणाची कल्पनाही नव्हती. इंग्रजांची बुद्धिमत्ता, मती गुंग करणारी त्यांची यंत्रसामग्री, त्यांच्या सगळ्या सामाजिक सुधारणा, झगमगणारा आणि मानवी मनाला बुरळ पाडणारा त्यांचा भोगवाद, या सगळ्यामुळे अवघा भारतीय समाज संभ्रमचित्त आणि आत्मविस्मृत झालेला होता. सुधारणांच्या त्या लाटामध्ये त्याची अस्मिता पार वाहून गेलेली होती. धर्म ही खरंच अफूची गोळी आहे आणि पराभूत मनोवृत्तीच्या लोकांनी आपल्या चित्ताला तात्पुरतं उत्तेजित करण्यासाठी ती शोधून काढलेली आहे, असा नवयुवकांचा ठाम समज झालेला होता. पाश्चिमात्यांची नक्कल करण्यात धन्यता मानत आपल्या पूर्वजांना शिव्याशाप देणारे तरुण असोत किंवा मानवतावादाच्या मोहजाळाद्वारे धर्मांतर घडवून आणणारे मिशनरीज असोत, या सगळ्या आघातांचा एकच केंद्रबिंदू झालेला होता हिंदू धर्म. आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये मार्ग काढणं अत्यंत कठीण होतं. आपलं संपूर्ण जग आणि त्यातही विशेषतः आपला भारत देश नेतृत्वहीन अवस्थेत विनाशाच्या दिशेने वाटचाल करत होता. धर्माची घडी आधुनिक विज्ञानाच्या आणि औद्योगिक समाजरचनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने बसवणं हे अगत्याचं होऊन बसलेलं होतं. ब्रिटिशांनी भारताला जगाच्या रंगमंचावर ओढलेलं होतं. आता प्रश्न हा होता की भारताची भूमिका नक्की काय असेल. कारण आपण इंग्रजांचं प्रगतिशील विज्ञान घेतलं होतं, त्यांचे कारखाने स्वीकारले होते, त्यांच्या सामाजिक सुधारणांपुढे आणि भोगवादी संस्कृतीपुढे आम्ही शरणागती पत्करली होती. प्रश्न हा होता की या मिंधेपणातून भारत मुक्त होणार का. अशी कुठली गोष्ट भारताकडे आहे ज्याच्या बळावर जगाच्या पाठीवर तो ताठ मानेने उभा राहू शकेल. या आंतरराष्ट्रीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर भारत जगाला काय देईल, मुळात जगाला देण्यासारखं भारताकडे काही आहे का, आणि त्याही पेक्षा भारताकडे जे देण्याजोगं आहे त्याची जगाला खरंच गरज आहे का. आणि धर्म हीच जर अशी एकमेव गोष्ट असेल तर या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्या धर्माचं स्वरूप नेमकं कोणतं राहील. तो धर्म फक्त भारतीयांचंच कल्याण करणार की अवघ्या विश्वाचं कल्याण करणार, आणि करणार तरी कसं. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आत्मविस्मृत भारताला खंबीर मनांनी पुन्हा उभं करत धर्मतत्वज्ञानाचं पसायदान जगासमोर मांडण्यासाठी, धर्माधर्मांमधला संघर्ष आणि जातीयवाद यांचा शुद्ध ज्ञानाच्या यज्ञकुंडामध्ये बळी देण्यासाठी, आणि त्याही पेक्षा पूर्वेचं तत्वज्ञान आणि पश्चिमेचं विज्ञान यांचा सुरेख मिलाप साधून अवघ्या जगताचं कल्याण करण्यासाठी अवतीर्ण झालेला युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. हरिदास देसाई यांना लिहिलेल्या आपल्या पत्रामध्ये स्वामीजी म्हणतात, जर जगाने तुमची दखल घ्यावी असा दावा तुम्हाला करायचा असेल तर तो दावा तुम्ही केवळ तुमच्या धर्माच्या आधारावरच करू शकता. यासाठी आपल्या या धर्माचे योग्य प्रतिनिधी आपण बाहेर देशी पाठवले पाहिजेत, ज्यामुळे संपूर्ण जगाला हे लक्षात येईल की भारत अजून जिवंत आहे. प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी जीवित कार्य असतं. शास्त्रामध्ये त्याला विहित कार्य म्हणतात, आणि ते विहित कार्य हा त्या व्यक्तीचा स्वधर्म असतो. तसंच प्रत्येक राष्ट्राचंही एक निश्चित असं जीवित कार्य असतं, त्यासाठीच ते राष्ट्र जिवंत असतं. इतक्या हजारो वर्षांनंतरही विविध प्रकारच्या भीषण आघात आणि आक्रमणांनंतर भारत देश जिवंत राहिला, याचा अर्थ आपली आध्यात्मिक विद्या जगाला प्रदान करणं हे भारताचं कार्य आहे, अशी स्वामीजींची ठाम धारणा होती. आणि तेच महानतम कार्य त्यांचंही अवतार प्रयोजन होतं. जगातल्या सगळ्याच महापुरुषांनी आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या मात्यापित्यांचे संस्कार प्रधान असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. स्वामीजींनाही आपल्या जीवनातून उच्चतम आदर्शांचा पाठ घालून देणारे, त्यांच्यावरती भावात्मक आणि रचनात्मक संस्कार करून त्यांच्यातून एक उत्तम चारित्र्य संपन्न माणूस घडवणारे मातापिता लाभलेले होते. विश्वनाथ दत्त हे त्यांचे वडील कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयामधले एक प्रसिद्ध वकील होते. अतिशय सुखानी आणि रसिकतेने आपल्या जीवनामधला सगळा आनंद ते उपभोगत होते. त्यांनी बायबलचा सखोल अभ्यास केलेला होता, त्यामुळे त्यांच्यावर ख्रिस्ती धर्मविचारांचा विशेष पगडा होता. व्यवसायाच्या निमित्ताने
अनेक घरंदाज मुसलमान पक्षकारांशी त्यांचा संबंध आलेला होता. त्यामुळे त्यांच्या आहारविहारावर कुलीन मुसलमानी संस्कृतीचाही प्रभाव होता. आणि याच्या अगदी उलट माता भुवनेश्वरी देवींची परिस्थिती होती. प्राचीन काळातल्या पारंपरिक हिंदू स्त्रीप्रमाणे त्यांचं वळण होतं. रामायण आणि महाभारताच्या कथांचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झालेले होते आणि श्रद्धा हाच त्यांच्या जीवनाचा पाया होता. अशा भक्तिमार्गी आई आणि अज्ञेयवादी वडील या दाम्पत्याच्या पोटी 12 जानेवारी 1863 बुद्धिवादी नरेंद्राचा जन्म झाला. वडिलांनी लहान वयापासूनच त्यांना ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातले उदात्त जीवनमूल्य प्रसाद स्वरूपात दिले आणि आईनी हिंदू धर्मातलं पवित्र संस्करण त्या नरेंद्रावर केलं. त्यामुळे सर्वधर्म समभाव अशा प्रकारे नरेंद्राच्या घरातच नांदत होता. नरेंद्राचे वडील विश्वनाथ दत्त हे अतिशय उदार, प्रेमळ आणि दानशूर होते. अनेक लोक त्यांच्याकडे पैशांची याचना करत आणि ते विशाल अंतःकरणाने त्यांची मदत करत. एकदा एका व्यक्तीने नरेंद्राच्या मनात भरवलं की तुझे वडील सगळ्या लोकांची मदत करतात, पण काही लोक त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या नकळत त्या पैशांची दारू पितात. हे ऐकल्यानंतर नरेंद्र अस्वस्थ झाला. त्यांनी आपल्या वडिलांना ज्यावेळी याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, बेटा नरेन, या जगात फार फार दुःख आहेत. तू ज्यावेळी मोठा होशील त्यावेळी तुझ्या लक्षात येईल की कसली हृदय पिळवटून टाकणारी दुःख विसरण्यासाठी ही माणसं त्याच्या आहारी जातात. आता यातून दारुड्यांना मदत करावी किंवा त्यांना प्रोत्साहन द्यावं असा निष्कर्ष काढू नये, पण अर्थात आता तेच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा सिद्ध झाल्याने सरकार एका अर्थाने तेच करताय, हा भाग वेगळा. पण इथे मुद्दा आहे तो त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा. जीवनाकडे बघण्याची विश्वनाथ दत्तांची ही जी दयार्द्र वृत्ती होती त्याचा पुढे नरेंद्रनाथांना शिवभावे जीवसेवा करताना उपयोग झाला. त्यांची आई सुद्धा अतिशय प्रेमळ आणि दैवी संपदेने प्रसंग व्यक्तिमत्व कसं फुलवलं याची साक्ष देणारे अनेक प्रसंग आहेत. वेळेअभावी ते सगळे आपल्याला बघता येणार नाही, पण 1-2 प्रसंगांच्या माध्यमातून आपण नरेंद्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण समजावून घेऊया. नरेंद्रनाथ शिवाचे उपासक होते, पण शिवामधल्या जीवाचं आणि जीवामधल्या शिवाचं त्यांना लहानपणा याची साक्ष देणार. एकदा नरेंद्र आपल्या मित्राला गेला होता. त्या यात्रेमध्ये भगवान शंकरांची मातीची एक सुंदर मूर्ती त्याच्या दृष्टीस पडली. ती त्याला अतिशय आवडली. त्यांनी ती विकत घेतली आणि नंतर यात्रेतल्या सगळ्या खेळांचा आस्वाद घेऊन तो घरी परतत होता. त्यावेळी अचानक रस्त्यावर एकच आरडाओरडा सुरू झाला. मधोमध एक बालक होता. भरधाव वेगाने एक घोडागाडी येत होती. आता तो बालक त्या घोडागाडीच्या खाली सापडणार हे स्पष्ट होतं. नरेंद्राचं त्याकडे लक्ष गेलं. एका क्षणात त्याला संकल्पना आली आणि त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या हातातली मूर्ती सोडून दिली आणि वाऱ्याच्या वेगाने झेपावत आपला प्राण धोक्यात घालून त्या मुलाचा प्राण वाचवला. हा प्रसंग आपण ऐकलेला असेल, पण या सगळ्या प्रसंगामध्ये मला नरेंद्राच्या त्या कृतीपेक्षाही जास्त विस्मयचकित करते ती या प्रसंगावरची माता भुवनेश्वरी देवींची प्रतिक्रिया. त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या मुलाला हृदयाशी कवटाळलं. आपल्या प्रेमपूर्ण नेत्रातल्या अश्रूंचा त्याच्या मस्तकावर अभिषेक केला आणि ती वीरमाता म्हणाली, बाळ असाच कायम माणसासारखं वाग हो. नरेंद्राच्या भावप्रवण अंतःकरणावर आपल्या मातेच्या त्या वाक्यांनी काय संस्कार झालेला असेल याची कल्पना आपण करू शकतो. एकदा विश्वनाथ दत्तांकडे त्यांचे सगळे स्नेही आलेले होते. ते सुविद्य, सधन आणि संपन्न होते. त्यातल्या एकाने नरेंद्राला विचारलं की, का रे नरेन, तू मोठेपणी कोण होणार? त्यावेळी नरेंद्राला घोडागाडीचं प्रचंड आकर्षण होतं आणि त्या घोडागाडीचा कोचमन हा जगातला सगळ्यात भाग्यशाली पुरुष आहे अशी त्याची धारणा होती. कोचमन होण्यामध्येच जीवनाचं सार्थकत्व आहे असं त्याच्या बालसुलभ मनाला वाटत होतं आणि म्हणून क्षणाचाही विचार न करता तो तात्काळ उद्गारला, मी मोठेपणी कोचमन होणार. आता एखाद्या पित्याला आपल्या मुलाचं हे उत्तर अपमानास्पद वाटलं असतं, पण विश्वनाथ दत्तांचं लक्ष समोर भिंतीवर असलेल्या कॅलेंडरकडे गेलं ज्यावर रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण आणि त्या रथामध्ये बसलेल्या अर्जुनाचं चित्र होतं. विश्वनाथ दत्त त्याला म्हणाले, नरेन, तुला कोचमन व्हायचंय ना, तू अवश्य कोचमन हो, पण त्या भगवान श्रीकृष्णासारखा कोचमन हो. 10 वर्षाच्या नरेंद्राच्या अंतःकरणावर आपल्या वडिलांचं ते वाक्य कायमचं कोरलं गेलं. पुढे शिकागोच्या कुरुक्षेत्री
सर्वधर्म परिषदेच्या रथात बसून अर्जुनाप्रमाणे भ्रांतचित्त झालेल्या पाश्चिमात्यांना पुनश्च भगवद्गीता सांगून विश्वकल्याणाचा महान संदेश देत स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या वडिलांनी लहानपणी दाखवलेलं तू श्रीकृष्णासारखा सारथी हो हे स्वप्न सत्यात उतरवलं. असे अनेक प्रसंग आहेत. स्वामी विवेकानंदांचा नरेंद्र ते विवेकानंद हा प्रवास अतिशय सुंदर आणि अतिशय विलक्षण पद्धतीने झाला होता याची यावरून आपल्याला कल्पना येते. एकदा झालं असं की नरेंद्रला कोणीतरी म्हटलं तुझे वडील सतत दानधर्म करत असतात, ते तुझ्यासाठी काही मागे ठेवणार आहेत की नाही. नरेंद्रांनी थेट आपल्या वडिलांना हा प्रश्न विचारला, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय ठेवणार आहात, तुम्ही मला काय देणार आहात. त्यावर शांतपणे विश्वनाथ दत्त उद्गारले, नरेंद्र जा आणि एकदा आरशात पहा, म्हणजे मी तुला काय दिलंय हे तुला समजेल. वडिलांच्या या उत्तरांनी त्या मुलाचा पुरुषार्थ केवढा जागा झाला असेल. अशा प्रकारे बुद्धिमान, विवेकी, निर्भय आणि आत्मविश्वासपूर्ण अशा नरेंद्राचा व्यक्तिमत्व आकार घेत होतं. मन, बुद्धी आणि शरीर यांच्या समतोल विकासाला स्वामीजी शिक्षण म्हणतात. शरीराचं बलसंवर्धन, मनाचं भावसंवर्धन आणि बुद्धीचं विवेकी संगोपन यांचा सुमधुर समन्वय त्यांच्या विद्यार्थी दशेत आपल्याला आढळून येतो. पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले एका प्रवचनात म्हणतात की आपल्याकडे मुलगा फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट आहे हे सांगितलं जातं, पण तो सेकंड क्लास मुलगा आहे, थर्ड क्लास नवरा आहे, फोर्थ क्लास पिता आहे, फिफ्थ क्लास शेजारी आहे हे सांगितलं जात नाही. स्वामीजी म्हणायचे आय वॉन्ट मॅन मेकिंग एज्युकेशन, आणि सुदैवानी त्यांच्यामधून तसा उत्तम माणूस घडवणारे माता पिता त्यांना लाभलेले होते आणि ते सुद्धा अतिशय अभिमानाने त्याचा उल्लेख करायचे. स्वामीजींची शालेय विद्यार्थी दशा संपल्यानंतर त्यांच्या जीवनातलं त्याहूनही अधिक मधुर पण तितकंच गुंतागुंतीचं, आग्रही तर्कशुद्धतेचं पण त्याच वेळी विलक्षण भावप्रवणतेचं, म्हटलं तर संदेहाचं पण तसं पाहिलं तर निस्संदेह श्रद्धेचं एक अनाकलनीय पर्व सुरू झालं. आधी प्रेसिडेन्सी कॉलेज आणि नंतर जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूशनमध्ये दाखल होऊन स्वामीजींनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तुलनेत असामान्य प्रज्ञा, प्रतिभा, आत्मविश्वास आणि मोहक व्यक्तिमत्व दिसायचा. प्राचार्य विल्यम हेस्टिंगचं तर त्याच्यावर विलक्षण प्रेम होतं. महाविद्यालयातल्या चर्चा मंडळांमध्ये सहभागी होऊन नरेंद्र प्रतिपादन करून ज्यावेळी एखादा सिद्धांत मांडायचा त्यावेळी प्राध्यापक वृंद स्तिमित होऊन जायचे. प्राचार्य हेस्टी त्याच्याबद्दल म्हणायचे, He is an excellent philosophical student. In all the German and English universities, we have not a single student so bright as he is. स्वामी विवेकानंदांनी अर्थात नरेंद्रनाथांनी तत्वज्ञान हा विषय आपल्या BA साठी निवडला होता. अभ्यासक्रमातल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांबरोबरच त्यांनी इतरही अनेक तत्वज्ञाना, डेकार्टचा अहमवाद, ह्यूम आणि बेनची नास्तिकता, स्पेन्सरचा अज्ञेयवाद, डार्विनचा क्रमविकासवाद, शंकराचार्यांचा मायाब्रह्मवाद विचारधारणांचं त्यांनी सखोल अध्ययन केलं होतं. पण यातूनच एका रस्ता भरकटलेल्या बालकासारखी त्याची अवस्था झाली होती. समर्थ रामदास स्वामी एका ग्रंथे निश्चयो केला आणि दुजियाने उडविला. नेमका याच विचारांचा नरेंद्र अडकला होता. तो कमालीचा संदेह झाला होता. ज्या परब्रह्म शक्तीचं वर्णन करताना सहस्त्र मुखांचा शेष मौनावला, श्रुतीने नेती नेती असा निर्वाळा दिला, 4ही वेद थकले, 6 शास्त्र आणि 18 पुराण शिणली, त्या परब्रह्म शक्तीचं इंद्रियांद्वारे आकलन करून घेण्याचे पाश्चात्य तत्ववेत्यांचे हे प्रयत्न किती फोल आणि तर्कविसंगत आहेत याची त्याला जाणीव झाली. केवळ शब्दज्ञानाच्या आधारावर त्या परब्रह्म स्वरूपाचं आकलन होणार नाही हे त्याच्यातल्या बुद्धिमान युवकांनी जाणलं. केवळ शास्त्राचा कीस पाडून या विश्वनिर्मितीचं कोडं उलगडणं आणि जीवशिवाचं स्वरूप समजून घेतली तर त्याच्या प्राप्तीसाठी आवश्यक असेल तो सगळा त्याग करून नव्हे तर जीवन सर्वस्वाचा होम करून चिरंतन शांती मिळवणं हे त्याच्या दृष्टीने मानवी जीवनाचं प्रयोजन होतं. आणि त्यासाठी त्या सत्याची प्राप्ती करून घेतलेला आणि इतरांची सत्याची क्षुधा शमवण्याचं सामर्थ्य असलेला एखादा महापुरुषाचा शोध घेऊन त्याला शरण जाणं हा एकच मार्ग आहे हे नरेंद्रनाथांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्याचं भावविव्हल अंतःकरण अशा साक्षात्कारी पुरुषाचा शोध घ्यायला लागलं.
अशामध्येच महाविद्यालयात प्राचार्य हेस्टिनकडून त्यांनी रामकृष्ण परमहंसांचं नाव ऐकलं. त्यांचे वडील त्यांच्या मागे विवाहाचा लकडा लावत होते. 10,000 रुपये हुंडा देणारं एक अतिशय चांगलं श्रीमंतांचं स्थळही चालून आलं होतं. पण हे सगळे मोहाचे प्रसंग त्यांनी मनापासून नाकारले, कारण ईश्वर प्राप्ती हेच त्यांच्या जीवनाचं आता ध्येय होतं. पुढे नरेंद्राचं मन वैवाहिक जीवनाकडे वळवण्याचा त्यांचे काका रामचंद्र दत्त प्रयत्न करत असताना त्यांना जेव्हा नरेंद्राचं जीवन ध्येय आणि त्याच्या मनाची अवस्था कळली, तेव्हा ते म्हणाले, नरेन, ईश्वर प्राप्ती हेच जर तुझ्या जीवनाचं ध्येय भटकू नकोस. तू दक्षिणेश्वरला जा. रामकृष्ण परमहंस एक अशी विभूती आहेत जे तुझी इच्छा पूर्ण करतील. आता नरेंद्रनाथांनी रामकृष्ण नाव ऐकलेलं होतं. ज्या सत्याच्या शोधासाठी नरेंद्रनाथ व्याकुळ झाले होते, ते सत्य रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये पूर्णार्थाने प्रकट झालेलं होतं. विविध भावांची साधना करून त्यांनी त्या त्या भावातल्या अंतिम सत्याचा साक्षात्कार करून घेतला होता. फ्रेंच इतिहासकार रोमारोलांच्या शब्दात सांगायचं तर भारताचा 50,000 वर्षांचा आध्यात्मिक इतिहास हा महापुरुष अवघ्या 50 वर्षांमध्ये जगलेला होता. विविध पंथांद्वारे, मतांद्वारे आणि भावांद्वारे त्यांनी निखळ सत्याचा अनुभव घेतलेला होता. पण ते इतके भावप्रवण होते की त्यांना अनुभवाला आलेल्या सत्याचा प्रचार करणं त्यांना शक्य नव्हतं. कारण आपल्याला झालेल्या सत्याच्या लाभाविषयी ते जेव्हा बोलायला लागत, तेव्हा त्यांना असह्य होऊन ते भावावस्थेत चालले जात आणि त्यांचं बोलणं तसंच राहून जाईल. एकम सत विप्रहा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, पण ज्ञानी माणसं वेगवेगळ्या भाषेत त्याचं प्रतिपादन करतात. हा व्यापक विचार जगाला देणं हेच भारताचं नियतीने ठरवून दिलेलं कार्य होतं. पण दुर्दैवाने आपल्या देशाला त्या कार्याचं विस्मरण झालेलं होतं आणि भारताला त्याच्या या कार्याचं स्मरण करून देणं ही गोष्ट रामकृष्णांच्या कक्षेतली नव्हती. आणि म्हणून ते एका विलक्षण अंतर्मुखता आणि प्रखर वैराग्य असलेल्या तेजस्वी युवकाच्या प्रतीक्षेत होते. नरेंद्रनाथ रामकृष्णांच्या भेटीसाठी दक्षिणेश्वरला येऊन पोहोचला. त्या पहिल्याच भेटीत रामकृष्ण त्याच्याबरोबर जणू जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखं बोलले. त्याचा हात हातात घेऊन त्याच्याकडे प्रेमपूर्ण नजरेने बघून ते त्याला म्हणाले, किती उशीर केलास रे यायला? मी कधीपासून तुझी वाट बघतोय. विषयी लोकांबरोबर बोलून माझं तोंड अक्षरशः होरपळून निघालंय. माझे आंतरिक अनुभव मी सांगू शकेन असं कोणीतरी यावं म्हणून मी किती कासावीस झालो होतो. मला माहितीये तू प्रभूचाच अवतार आहेस. मानव जातीची दुःख दूर करण्यासाठी आलेला तू नारायणाचा अवतार आहेस. हे सगळं ऐकून नरेंद्र गोंधळून गेला. रामकृष्ण परमहंस त्याला परोपरीचे मधुर पदार्थ भरवत होते. ज्यावेळी तो निघायला लागला त्यावेळी आर्त त्यांनी त्याचा हात हातात घेऊन म्हणाले, मला वचन दे, तू लवकर परत येशील. या प्रसंगाने रामकृष्ण परमहंसांच्या या पहिल्याच भेटीने विवेकानंद पुरते चकित झाले. या सगळ्याला काय म्हणावं? ही दांभिकता तर नाही, नादी लावण्याचाही प्रकार नाही. पण मग हे आहे तरी काय? याला वेड म्हणावं, याला मानसिक खेळ म्हणावे. पण मग बोलताना त्यांचा तो दाटून आलेला कंठ आणि त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू यांचं काय? ते बोलत असताना आपल्याही झालेल्या भावावस्थेचं काय? त्यांची ती करुणा, त्यांच्या चित्ताची ती दशा, या सगळ्या गुणांचं आकलन पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच भेटीत कसं शक्य? कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता नाही अशा मनोवस्थेत नरेंद्रनाथ घरी जाऊन पोहोचले. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच अशा देवमानवाची भेट घेतली होती. अवघ्या पहिल्याच भेटीत चित्तामध्ये खळबळ माजवून देणारा हा दक्षिणेश्वरचा वेडा पुजारी अखेर आहे तरी कोण? याच विचाराने नरेंद्रनाथांचं मन पुरतं व्यापून गेलेलं होतं. त्यानंतर ते रामकृष्णांच्या भेटीला जात राहिले, पण त्यांच्या मनातला हा संघर्ष कायम होता. एकीकडे अवघ्या 4 महिन्यात शाळेतून पलायन करणारे निरक्षर रामकृष्ण, तर दुसरीकडे तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र हे विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठातून BA करणारे प्रज्ञावंत नरेंद्रनाथ. एकीकडे 18विश्वे दारिद्र्यात जन्माला आलेले रामकृष्ण आणि दुसरीकडे गर्भश्रीमंती आणि कोडकौतुकात वाढलेले नरेंद्रनाथ. मूर्तीपूजा हेच सारं सर्वस्व मांडणारे रामकृष्ण, तर मूर्तीपूजा करणं म्हणजे पाप आहे अशी समजूत असणारे नरेंद्रनाथ. एकही ग्रंथ न वाचलेले रामकृष्ण आणि हजारो ग्रंथांचं अध्ययन करून तर्ककुतर्कांच्या जाळ्यात फसलेले नरेंद्रनाथ. एकीकडे श्रद्धेची चरमसीमा तर दुसरीकडे तर्काची चरमसीमा.
श्रद्धा विरुद्ध तर्क, भाव विरुद्ध संशय, शरणागती विरुद्ध प्रयत्नवाद. किती दिवस सुरू होता हा वैचारिक संघर्ष? 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष? तब्बल 5 वर्ष हा वैचारिक संघर्ष सुरू होता. शिष्याची चिकित्सा संपत नव्हती आणि गुरु परीक्षेला कंटाळत नव्हते. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातला विचार स्वातंत्र्याचा परमोच्च बिंदू हा रामकृष्ण विवेकानंद या शिष्यद्वयींनी घालून दिलेला होता. तर्क श्रद्धेपासून दूर पळत होता, पण श्रद्धा मात्र तर्कावर मनापासून प्रेम करत होती. नरेंद्रनाथांच्या संशयाचं लेकरू कडेवर घेऊन ठाकूरांची भावजननी दक्षिणेश्वरच्या अंगणात फिरत होती. नेमकं अस्तित्व व्याकुळ झाला, त्याची व्याकुळता पराकोटीला जाऊन पोचली आणि त्याच्या चित्ताला शांत करण्याची क्षमता होती दक्षिणेश्वरच्या त्या वेड्या पुजाऱ्याकडे. त्याच भावविव्हल अवस्थेत नरेंद्रनाथ रामकृष्णांकडे येऊन पोचले आणि त्यांनी ठाकूरांना त्यांचा लाडका प्रश्न विचारला. महाराज, मला ईश्वराचं दर्शन झालंय? ठाकूरांनी उत्तर दिलं, मला ईश्वराचं दर्शन मी तुला जितक्या स्पष्टपणे बघू शकतो त्याहूनही अधिक स्पष्टपणे ईश्वराला बघितलंय. नरेंद्रनाथांनी पुन्हा विचारलं, तुम्ही ईश्वराशी बोललात? मी तुझ्याशी जितक्या स्पष्टपणे बोलतोय त्याहून अधिक स्पष्टपणे मी परमेश्वराशी बोलतो. नरेंद्रनाथांनी आपला शेवटचा प्रश्न विचारला, आपण मला ईश्वराचं दर्शन घडवून द्याल? ठाकूरांनी तात्काळ उत्तर दिलं, होय, मी तुला ईश्वराचं दर्शन घडवून देईल, पण त्यासाठी मी सांगेन तसं तुला वागावं लागेल. नरेंद्र स्तिमित झाला. त्याच्या या प्रश्नाचं इतकं ठामपणे आणि इतक्या निश्चयात्मक बुद्धीनी आजपर्यंत कुणीही उत्तर देऊ शकलं नव्हतं. पण आता अडचण फक्त इतकीच होती की रामकृष्ण परमहंस सांगतील त्याप्रमाणे वागावं लागणार होतं. पण मग आपल्या आतापर्यंतच्या समजुतींचं काय? आपल्या ज्या संकल्पना आपण बाळगत आलो त्यांचं काय? आपल्यावर आतापर्यंत झालेल्या संस्कारांचं काय? रामकृष्ण परमहंसांचं ऐकायचं म्हणजे काय त्यांच्या कालीमातेला नमस्कार करायचा? ते सांगतील सगळीकडे ब्रह्म भरलंय, मग काय त्यावर विश्वास ठेवायचा? आपण आजपर्यंत केलेल्या वाचनाचं, अध्ययनाचं, निष्ठांचं काय? नरेंद्र हा लहानपणापासून एक जिद्दी सैतान होता, त्यामुळे आता पाऊल मागे घेणं हे त्याला शोभणारं नव्हतं, पण संपूर्ण शरणागती पत्करणंही शक्य नव्हतं. आणि म्हणून आपल्या जीवनाची सूत्र काळचक्राच्या हाती सोपवून नरेंद्रनाथ प्रतीक्षेसाठी सिद्ध झाले. चर्चा, विचारविनिमय, वादविवाद यांच्या माध्यमातून नरेंद्राचं भावांतर करणं हे अशक्य आहे हे स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी शक्तिपाताद्वारेच नरेंद्राचं भावांतर करण्याचा निर्णय घेतला. एकदा नेहमीप्रमाणे नरेंद्र रामकृष्णांच्या दर्शनाला आलेला होता. ते पलंगावर निजले होते. तो त्यांच्या कडेला पलंगावर बसला. त्यावेळी ठाकूरांनी आपल्या उजव्या अंगठ्याचा त्याच्या खांद्याला स्पर्श केला. ठाकूरांचा तो स्पर्श होता क्षणी आपल्या आजूबाजूचं संपूर्ण जग हे एका चिदानंद शक्तीमध्ये विलीन होतंय अशा प्रकारची जाणीव नरेंद्राला व्हायला लागली. त्या खोलीच्या भिंती त्या शक्तीमध्ये विरून जातायत, विलीन होतायत लागलं आणि आता आपला देहही त्यामध्ये विलीन होतोय की काय अशी भीती वाटताच नरेंद्र मोठ्यांदा किंचाळला, हो तुम्ही हे काय करताय? माझे आई वडील घरी आहेत. त्यावर रामकृष्ण परमहंसांनी हळूच आपला अंगठा बाजूला केला, शांतपणे त्याच्या छातीवर हात फिरवला आणि म्हणाले, असू दे असू दे, सगळ्या गोष्टींची एकदम आजच घाई नको, पुन्हा कधी सवडीनं बघू. या अनुभवानंतर नरेंद्र स्तिमित झाला. आपल्या मानसिक बळाविषयी, निर्भयतेविषयी त्याच्या ज्या काही कल्पना होत्या त्या सगळ्या दक्षिणेश्वरच्या त्या वेड्या पुजाऱ्यांनी एका क्षणात खोट्या ठरवल्या होत्या. याच काळात नरेंद्रावर विश्वनाथ दत्तांची हृदयक्रिया बंद पडून त्यांचं निधन झालं. वयाच्या 20व्या दुःखाचा कधी अनुभवच घेतला. इतरांच्या यातना बघून दुःख झालं असेल तेवढंच. मात्र अतिशय संपन्न परिस्थिती असल्यामुळे त्यांनी सुखासीनतेचा आणि समृद्धीचाच अनुभव घेतला होता. पण आता नरेंद्रनाथांच्या काय कुठलाही पैसा साठवण्यात भ्रांत निर्माण झाली. कलकत्त्याच्या रस्त्यांवर उपाशीपोटी नरेंद्रनाथ नोकरीच्या शोधात वणवण फिरायला लागले, पण कुठेही यश मिळत नव्हतं. एका सकाळी त्यांना ही सगळी परिस्थिती असह्य झाली.
आपल्या आईची आणि भावंडांची दुःख त्यांना बघवत नव्हती, त्यांची अवस्था बघवत नव्हती. परिस्थिती त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेर जातेय असं त्यांना वाटायला लागलं. हे सगळं काही सोडून निघून जावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि जाण्यापूर्वी एकदा शेवटचं म्हणून रामकृष्णांचा निरोप घ्यावा या हेतूनी ते त्यांच्या भेटीला गेले. पण रामकृष्णांना भेटल्यानंतर त्यांना बघताच त्यांच्या तोंडून काही शब्दच बाहेर पडेना. पण त्यांनी काही न बोलताच रामकृष्णांनी त्यांच्या मनातलं सगळं ओळखलं. त्यांच्याजवळ बसून करुणापूर्ण वाणीने ते म्हणाले, कथा न बलिते आमार मने तो माय हाराई हाराई. भय वाटतो, संदेह वाटतो, तू मला सोडून तर जात नाहीस ना. ठाकूरांचे हे शब्द ऐकले, नरेंद्रनाथांचा बांध हमसून रडायला लागले. मध्ये सारं काही सोडून निघून जाण्याचा त्यांचा विचारही वाहून गेला. पण प्रपंचाची विवंचना तर होतीच. सगळा धीर एकवटून ठाकूरांना विनंती केली, तुमच्या आईला सांगा ना, मला एखादी बरी नोकरी मिळू दे म्हणून. हसले आणि म्हणाले, अरे मी कशाला, जा तूच सांग. नरेंद्रांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता आणि ठाकूरांनी त्यासाठी त्यांना कधी आग्रह केला नव्हता. त्यामुळे कालीमातेच्या मूर्तीसमोर उभा राहण्याचा नरेंद्रनाथांच्या आयुष्यात प्रसंग गूढ आणि शांत वेळी गाभाऱ्यात प्रवेश. पण त्या कालीमातेचं ते अलौकिक रूप आपण आणि हात जोडून भाववल्या शब्दात ते उद्गारले, आई ध्यान दे, भक्ती दे. आई ध्यान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे. त्याच भावावस्थेत नरेंद्रनाथ बाहेर आले. ठाकूरांनी विचारलं, काय आईला सांगितलंच नोकरी? संकोचून नरेंद्रनाथ म्हणाले, नाही सांगू शकलो. ठाकूर म्हणाले, अरे काही हरकत नाही, जा पुन्हा जा, आई दयाळू आहे, ती तुला पुन्हा मागणं देईल. नरेंद्रनाथ परत देवीच्या गाभाऱ्यात आले. असं 3दा झालं, पण मला नोकरी दे हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले नाही. देवीच्या त्या पाषाणाच्या प्रतिमेच्या जागी त्यांना काली मातेची चिन्मय आणि आनंदमयी मूर्ती दिसायला लागली. हे जेव्हा रामकृष्णांना कळलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला, ते सगळ्यांना सांगत सुटले, अरे तुम्हाला कळलं, आपला नरेंद्र आहे ना, नरेंद्र तो आता आईला मानू लागलाय. पण इतकं मात्र खरं की त्या प्रसंगानंतर नरेंद्राच्या घरात 2 वेळच्या ओल्या सुख्या भाकरीची कधी चणचण पडली नाही. ईश्वरचंद विद्यासागर महाविद्यालयात रामकृष्ण परमहंसांच्याच आशीर्वादाने नरेंद्रनाथांना उपमुख्याध्यापकाची नोकरी मिळाली आणि घरचा प्रश्न तात्पुरता सुटला. आईच्या या साक्षात्कारी आलेल्या अनुभवानंतर नरेंद्राच्या आध्यात्मिक जीवनातलं साकारावरच्या श्रद्धेचं एक नवं पर्व सुरू झालं आणि त्यांची ही श्रद्धा शेवटपर्यंत कायम होती. नरेंद्रनाथ कालीमातेला मानायला लागले. हा रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातला आनंदाचा अत्युच्च क्षण होता. त्यांचं नरेंद्रावर विलक्षण प्रेम होतं आणि ते केवळ अपार्थिव होतं. साऱ्या जगाच्या कल्याणाची आर्तता त्यामध्ये सामावलेली होती. नरेंद्राच्या भेटीसाठी रामकृष्ण परमहंस व्याकुळ होत. बरेच दिवस त्याचं दर्शन झालं नाही, तो भेटायला आला नाही, तर ते दक्षिणेश्वरच्या मंदिराबाहेरच्या परिसरात येऊन कलकत्त्याकडे आशाळभूत नजर दृष्टीस पडला की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा. ते त्याला आपल्या हाताने मिठाई खाऊ घालायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे आणि तो घरी परत जायला निघाला की डबडबलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप द्यायचे. रामकृष्ण परमहंसांचं संपूर्ण मन, त्यांचं हृदय हे नरेंद्रमय होऊन गेलेलं होतं. पण त्यांचंही नरेंद्रावरचं प्रेम एकतर्फी होतं असं नाही. त्या दोघांचंही परस्परांवर विलक्षण प्रेम होतं आणि याची कबुली एकदा नरेंद्रनाथांच्याच तोंडून नकळतपणे बाहेर पडली. एकदा रामकृष्ण चिडून नरेंद्राला म्हणाले, जा तू काहीही सांगत असतोस, मी सांगितलेलं जर तुला पटत नाही तर इथे येतोस कशाला? त्यावर नरेंद्र, मी सांगाल त्याप्रमाणे वागण्यासाठी मी इथे थोडीच येतो, तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुम्हाला बघितल्याशिवाय राहवत नाही म्हणून येतो. आपल्या तोंडून ही नकळत कबुली बाहेर पडल्यानंतर नरेंद्रनाथ सुद्धा गोंधळून गेले. ठाकूर आपली व्याकुळता, आपलं प्रेम शब्दांच्या माध्यमातून प्रकट करत, तसं ते प्रकट करत नसत इतकंच. वरून थट्टा करणारे, संदेह धारण करत आहेत असं वाटणारे नरेंद्रनाथ आतून मात्र खरोखरच अनन्य भक्त होऊन गेले होते. त्यांच्या हृदय मंदिरात आता एकच मूर्ती विराजमान होती, रामकृष्ण परमहंसांची.
आपण जगासाठी काहीतरी करावं किंवा समाजामध्ये काहीतरी कार्य करावं, या भावनेनी नरेंद्रनाथांच्या चित्ताला स्पर्श केला नव्हता. ही समाजसेवेची भावना रामकृष्णांनी त्यांच्या मनामध्ये संक्रमित केली. ज्यावेळी निर्विकल्प समाधीची अपेक्षा नरेंद्रनाथ रामकृष्णांकडे बोलून दाखवत, तेव्हा ते म्हणत, अरे नरेंद्रा, तू किती स्वार्थी आहेस रे. सतत वैयक्तिक मोक्षाची कल्पना. मला तर वाटलं होतं तू वटवृक्ष आहेस. तुझ्या छायेमध्ये हजारो शिणलेले जीव विसावतील, पण तू तर फक्त स्वतःच्या मुक्तीचा आणि मोक्षाचा विचार करतोस. असा विचार करून चालणार नाही मुला. तुला फार मोठं कार्य करायचंय. 1885 मध्ये ठाकूरांना घशाचा कॅन्सर झाला. डॉक्टरांचे उपचार चालू होते, पण त्याला गुण येत नव्हते आणि म्हणून कलकत्त्यातल्या काशीपूर उद्यान विहार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वास्तूमध्ये त्यांना हलवलं. माता शारदा देवी सुद्धा तिथे आल्या. नरेंद्रनाथ आणि रामकृष्ण परमहंसांचे इतर तरुण संन्यासी शिष्य जवळजवळ वर्षभर रामकृष्णांच्या सेवेच्या निमित्ताने काशीपूर उद्यानगृहामध्ये एकत्र राहिले. त्यांच्या या संघटित राहण्यामध्येच भावी रामकृष्ण संघाची बीजारोपण झाली होती. सेवेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या त्या विरक्त साधक वृंदामुळे काशीपूर उद्यानाचं रूपांतर एका तीर्थक्षेत्रामध्ये होऊन गेलेलं होतं. रामकृष्ण परमहंसांनी या सगळ्या तरुणांना संन्यास दीक्षा दिली. हे सगळे तरुण भविष्यात जगाला फार मोठा प्रकाश प्रदान करणार आहेत याची स्पष्ट जाणीव रामकृष्णांना तेव्हापासून होती. एका सकाळी मात्र नरेंद्र आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याच्या इच्छेने भयंकर कासावीस झाला. त्याला आता राहावत नव्हतं. त्यामुळे तो रामकृष्ण परमहंसांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. आज तो संपूर्ण शरणागत भावाने तिथे उभा होता. केवळ मानवी प्रयत्नाद्वारे ईश्वराचा आत्मसाक्षात्कार होणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे रामकृष्णांच्या संपूर्ण शरणागती व्यतिरिक्त आता दुसरा कुठलाही मार्ग उरला नव्हता. आणि आता तर रामकृष्णांचा अंतकाळ जवळ आला होता. आणि म्हणून हात जोडून त्यांनी अतिशय की मला निर्विकल्प समाधीचा अनुभव हवाय. त्याशिवाय आपण सांगितलेलं देशकार्य आणि समाजसेवा माझ्या हातून घडणार नाही. मला आता पूर्ण शांतीचा अनुभव घ्यायचा. रामकृष्ण परमहंसांच्या स्पर्शाने नरेंद्रनाथांना निर्विकल्प समाधीची प्राप्ती झाली. 3 दिवस नरेंद्रनाथ निर्विकल्प समाधीमध्ये होते. पण त्यानंतर मात्र ठाकूरांनी त्यांना देहभानावर आणलं आणि सांगितलं, नरेंद्रा, आता या निर्विकल्पाची किल्ली माझ्याकडे. ज्यावेळी तू तुझं कार्य पूर्ण करशील त्यावेळी मी तुला पुन्हा सुपूर्द करेन. पण आता विवेकानंद शांत. त्यांना या विश्वाचा आणि या विश्वाच्या नियंत्याचा साक्षात्कार झालेला होता. आता फक्त त्यांच्या मनामध्ये एकच शंका उरलेली होती आणि त्या शंकेचं निरसन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. खरंच का आपले गुरुदेव रामाचे अवतार आहेत, कृष्णाचे अवतार आहेत? खरंच का ते भगवान आहेत? अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी मला दिलं तर मी विश्वास ठेवेन. त्याच्या मनात हे सगळं चाललेलं असताना रामकृष्ण छताकडे बघत पलंगावर पडलेले होते. त्यांच्या शेजारी त्यांचे सगळे तरुण संन्यासांनी गराडा घातलेला होता. नरेंद्रनाथ दारात उभे होते आणि त्यांच्या मनात या विचारांचे तरंग उमटून विरतात न विरतात बघत स्मित आले. अरे नरेन, अजून शंका घेतोस? अरे जो राम, जो कृष्ण, तोच हा रामकृष्ण. आणि वेदांतानुसार नाही तर प्रत्यक्ष. नरेंद्र रामकृष्णांजवळ आले. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंचा अभिषेक करून त्यांनी ठाकूरांचे चरण धुतले. आता सारे संदेह विरून गेले होते. ठाकूरांनी नरेंद्रनाथाला पोटाशी कवटाळलं आणि म्हणाले, माझ्या मुला, तुला सर्वस्व देऊन मी आता फकीर झालेलो आहे. 16 ऑगस्ट 1886 रामकृष्णांनी आपलं अवतार कार्य संपवलं. त्यांनी मोठ्या कौशल्यानी आणि आत्यंतिक प्रेमाने नरेंद्रनाथाला घडवलं होतं आणि त्याच्या झोळीमध्ये इतर सगळ्या संन्यासी शिष्यांना घालून ते निजधामी परतले. आता आपलं नियोजित सगळं कार्य ते विवेकानंदांच्या माध्यमातून करून घेणार होते आणि म्हणून विवेकानंदांना ठाकूरांच्या अस्तित्वाची कायम जाणीव होती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या, अशा प्रकारचं प्रत्यंतर त्यांना क्षणोक्षणी येत होतं. रामकृष्णांच्या निधनानंतर सगळे तरुण संन्यासी एकत्र राहून
स्वतःला जप तप अनुष्ठान आणि तत्वचिंतनामध्ये रममाण झालेले होते, मग्न झालेले होते. पण रामकृष्णांच्या जाण्यामुळे विवेकानंद अतिशय अस्वस्थ झाले होते. आपल्या चित्ताचा दाह कमी करावा आणि समाज जीवनाचा आणि भोवतालच्या जगाचा जवळून अनुभव घ्यावा या हेतूने त्यांनी भारत भ्रमण करण्याचं ठरवलं. पुढची 3 वर्ष काश्मीर ते कन्याकुमारी अशी स्वामी विवेकानंदांनी भ्रमंती केली. या भ्रमंतीमुळे त्यांच्या जीवनाला राष्ट्रनिष्ठेचे एक वेगळं परिमाण प्राप्त झालं. यातला काळ त्यांनी मोठमोठ्या संस्थांत काढला. पोटी पायपीट करण्याची वेळही त्यांच्यावर चालून आली. पण सगळ्या प्रसंगांना सारखेच सामोरे जात त्यांनी भारताचा, इथल्या जनसामान्यांच्या जीवनाचा अनुभव घेतला. काही वेळा भारतातलं दुःख, दैन्य आणि दारिद्र्य बघून ते विलक्षण व्यथित होऊन जायचे. लोकमान्य टिळकांची भेट हा स्वामीजींच्या भारत भ्रमणातला एक महत्वाचा भाग होता. मुंबईहून पुण्याला परत येत असताना आगगाडीत त्यांची टिळकांबरोबर भेट झाली. या असामान्य संन्याशाची अनन्यसाधारण प्रतिभा लोकमान्य टिळकांच्या लक्षात आली. त्यांच्या या भेटीचं रूपांतर पुढे गाढ स्नेहामध्ये झालं. टिळकांनी आग्रहपूर्वक स्वामीजींना आपल्या घरी पुण्याला येण्याचा आग्रह केला. विंचुरकर वाड्यातल्या टिळकांच्या घरी 15 दिवस स्वामी विवेकानंद राहिलेले होते. पण त्यावेळी त्यांनी धारण केलेलं रामकृष्णानंद हे नाव त्यांनी टिळकांना सांगितलं होतं. ही भेट सप्टेंबर 1892 मध्ये झाली आणि त्यानंतर 1893 मध्ये स्वामीजींनी शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये जो इतिहास घडवला त्याचं वृत्तांकन केसरी वृत्तपत्रामध्ये देत असताना टिळक खात्रीपूर्वक म्हणाले की हा संन्यासी म्हणजे 1 वर्षापूर्वी माझ्या घरी मुक्कामाला राहिलेले रामकृष्णानंदच होत. त्यांनी पुढे विदेशात गेल्यानंतर हे वेगळं नाव धारण केलं असेल आणि स्वामी विवेकानंदांचा फोटो पाहिल्यानंतर तर त्यांना तशी खात्रीच झाली. त्यांच्यामधला हा स्नेह अखेरपर्यंत कायम राहिला. खेत्रीचे महाराजा अजित सिंह आणि त्यांचे सचिव मुन्शी हे तर स्वामी विवेकानंदांचे अनन्यसाधारण भक्त होऊन गेले होते. अनेक संस्थानिक स्वामीजींची कायमची निवास आणि भोजना करण्याची व्यवस्था करण्याची इच्छा त्यांच्यासमोर बोलून दाखवत. पण त्यांना या कशाचाही मोह नव्हता. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेला सर्वधर्म समभावाचा आणि शिवभावे जीवसेवेचा विचार केवळ भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला कशा प्रकारे प्रदान करता येईल हीच एक विवंचना स्वामीजींच्या मनाला रात्रंदिवस लागून होती. त्याच एका चिंतेत त्यांचं मन गढून गेलेलं होतं. पुढे मदुराई आणि रामेश्वरचं दर्शन झाल्यानंतर स्वामीजी भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीला आले. तिथे कन्याकुमारीच्या देवीसमोर त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. मातृभूमी आणि मानवता यांच्या कल्याणार्थ तिला प्रार्थना केली. तिथून सुमारे 2.5 फरलांगावर खवळत्या समुद्रात श्रीपादशिला आहे. तिथे स्वतः देवीनी तपानुष्ठान केलं होतं अशी आख्यायिका आहे. त्यामुळे तिथे जाऊन साधना करण्याचं स्वामीजी नावाड्याला देण्याकरता त्यांच्याकडे पैसे नव्हते. समुद्रामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि पोहत ते श्रीपादशिला तिथे जाऊन बसताच त्यांचं देहभान हरपलं आणि तिथून पुढचे 3 दिवस आणि 3 रात्री तब्बल 72 तास स्वामीजी ध्यानमग्न अवस्थेमध्ये होते. त्या खडकावर ते अविचल बसून होते. एवढे 3 दिवस आणि 3 रात्री स्वामीजींनी कशाचं चिंतन केलं. जणू संपूर्ण हिंदुस्थान त्यांच्या डोळ्यांपुढे उभा होता. त्याचा गौरवशाली भूतकाळ जसा त्यांना दिसत होता तसाच त्याचा वर्तमानही त्यांच्या डोळ्यांपुढे सरकून जात होता आणि त्याच्या वर्तमानातल्या अवनतीमुळे त्यांच्या मनाला वेदना होत होत्या. त्याच्या पारतंत्र्यांनी ते व्यथित झाले होते. आपल्या मातृभूमीचा गौरव पुन्हा प्रस्थापित करायचा असेल तर काय करावं याचं चिंतन स्वामीजींनी केलं. रामकृष्णांच्या खऱ्या कार्याचं सूत्र त्या ध्यानावस्थेत त्यांना गवसलं. 3 दिवसांनंतर त्या ध्यानमग्न अवस्थेतून जेव्हा स्वामीजी बाहेर पडले तेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन आपल्या धर्मातल्या जगत कल्याणाच्या मूल्यांचा प्रसार करून आपल्या देशबांधवांसाठी काही धनसंचय करून सेवा प्रकल्प उभारावा अशी कल्पना स्वामीजींच्या मनात आकाराला आली. स्वामीजी कन्याकुमारीहून मद्रासला आले. त्यांचे शिष्य आलासिंगा पेरुमला
आणि इतर मद्रासमधल्या तरुणांनी स्वामीजींच्या विदेशागमनासाठी घरोघरी जाऊन निधी संकलित करायला सुरुवात केलेली होती. स्वामीजी भारत भ्रमणाच्या वेळी खांडव्यात असतानाच शिकागोला होणाऱ्या सर्वधर्म परिषदेविषयी सर्वत्र बातमी प्रसारित व्हायला सुरुवात झाली होती आणि त्या सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंदांनी सहभागी व्हावं असा आग्रह त्यांना त्यांच्या काही शिष्यमंडळींनी केलेला होता. पण स्वामीजी मात्र एखाद्या आंतरिक संकेताची वाट बघत होते. एकदा रात्रीच्या वेळी स्वामीजी निजलेले असताना त्यांना स्वप्नामध्ये रामकृष्ण परमहंस एकदा स्वप्नामध्ये नरेंद्रनाथांना स्वामीजींना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस समुद्रावरच्या लाटांच्या दिशेने जाताना दिसले आणि ते आपल्या मागोमाग स्वामीजींना खुणावत होते. आपले गुरुदेव आपल्याला धर्मकार्यार्थ विदेशी जाण्याचाच संकेत देत आहेत याची स्वामीजींची ठाम धारणा झाली. त्यांनी माता शारदा देवींना सुद्धा तसं पत्र लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे माता शारदा देवींनाही तसाच दृष्टांत झालेला होता आणि म्हणून त्यांनी आपल्या लाडक्या विवेकानंदांना, आपल्या लाडक्या पुत्राला विदेशात जाण्यासाठी अतिशय प्रेमपूर्वक शुभाशीर्वाद दिले. 31 मे 1892 ओरिएंट कंपनीच्या पेनिन्सुलर या बोटीनी स्वामीजींनी भारताचा किनारा सोडला. त्यावेळी त्यांचे प्रिय शिष्य आलासिंगा पेरुमला यांचे डोळे भरून आले होते. त्यांचा निरोप घेत स्वामीजी शिकागोमध्ये जाऊन पोहोचले. अमेरिकेतल्या शिकागोत पाय ठेवताच स्वामीजींच्या जीवनातल्या अडचणींच्या मालिकांना सुरुवात झाली. एकतर तिथल्या बहुतांश हॉटेल्समध्ये भारतीयांना प्रवेश नव्हता आणि जिथे प्रवेश होता तिथे त्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. वांशिक विद्वेषाचाही स्वामीजींना चांगलाच अनुभव आला. अनेकदा ते लुटलेही गेले. मनोभंगाचे प्रसंग वारंवार त्यांना येत होते. अशा प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागत होतं. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे ज्या सर्वधर्म परिषदेसाठी स्वामीजींच्या शिष्यांनी दारोदार फिरून निधी संकलित केला होता आणि 7 समुद्रापार प्रवास करून स्वामीजी शिकागोमध्ये आलेले होते, त्या सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामीजी हिंदू धर्माचे अधिकृत प्रतिनिधी आहेत अशा स्वरूपाचं परिचयपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना सहभागी होता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. किती धक्कादायक ही गोष्ट होती. पण स्वामीजी मात्र अविचल होते. जो संकट काळी अविचल राहतो तोच अभूतपूर्व विजय सुद्धा पचवू शकतो. सभोवताली निराशेचा अंधकार असताना स्वामीजींच्या हृदयातला तेजाचा दिवा मात्र अखंड तेवत होता आणि त्या प्रकाशात त्यांना सारं काही लख्ख दिसत होतं. त्यांच्याजवळचे पैसे संपत आलेले होते. अशा वेळी शिकागोतलं राहणीमान अतिशय खर्चाचं असल्यामुळे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं. सर्वधर्म परिषदेला अजून 2 महिन्यांचा अवकाश होता. त्यामुळे कुणीतरी त्यांना बोस्टन या छोट्या शहरात जाऊन त्यांनी राहावं असं सुचवलं. त्यानुसार स्वामीजी बोस्टनला जाण्यासाठी आगगाडीत चढले आणि त्या आगगाडीच्या डब्यात त्यांचा परिचय श्रीमती सॅनबोर्न या वृद्ध महिलेशी झाला. स्वामीजींची वेशभूषा, त्यांचा तो आविर्भाव, त्यांची सात्विक मुद्रा हे सगळं बघून त्या माऊलीनं स्वामीजींची चौकशी केली. त्यावेळी स्वामीजींनी आपल्यावर ओढवलेल्या या विचित्र परिस्थितीची त्यांना कल्पना दिली आणि ती ऐकताच सॅनबोर्न यांनी स्वामीजींना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. जगन्मातेच्या लीलांना सुरुवात झालेली आहे हे स्वामीजींच्या लक्षात आलं. त्यानंतर स्वामीजी श्रीमती सॅनबोर्न यांच्या घरी काही दिवसपर्यंत राहिले. तिथेच त्यांना काही व्याख्यानांची निमंत्रणं आली आणि त्यातून थोडेफार डॉलर्सही मिळायला लागले. मॅसॅच्युसेट्समध्ये स्वामीजींचं एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यासाठी स्वामीजी तिथे गेले. 3 दिवस त्यांचा त्या ठिकाणी मुक्काम होता आणि तिथेच प्रोफेसर राईट यांच्यासोबत त्यांचा परिचय झाला. स्वामीजींची असामान्य प्रतिभा, त्यांचा अफाट व्यासंग, त्यांचं विलक्षण वक्तृत्व, त्यांचं इंग्रजी भाषेवरचं कमालीचं प्रभुत्व आणि त्यांची सात्विक वृत्ती हे सगळं बघून प्रोफेसर राईट दिपून गेले. ते स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी, तुमची खरी जागा शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये आहे. तुम्ही तुमचे हे सगळे विचार तिथे जाऊन का मांडत नाही? स्वामीजींनी आपण खरं तर त्यासाठीच आलो असल्याची कबुली दिली, पण आपल्याजवळ परिचयपत्र नसल्याने आपल्याला प्रवेश नाकारण्यात आलाय हे सांगितलं. हे ऐकताच प्राध्यापक राईट खळखळून हसले आणि स्वामीजींची योग्यता पटलेले ते महोदय म्हणाले, टू आस्क यू स्वामीजी फॉर युअर क्रेडेन्शियल्स इज लाईक आस्किंग द सन इट्स राईट टू शाईन. स्वामीजींची फक्त स्तुती करून ते थांबले नाही, तर सर्वधर्म परिषदेच्या निर्णायक मंडळाला त्यांनी स्वामीजींची योग्यता सांगणारं पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये ते लिहितात, हिअर इज अ मॅन हु इज मोर लर्नेड दॅन ऑल आर लर्नेड प्रोफेसर्स पुट टुगेदर. प्राध्यापक राईटनी दिलेलं पत्र आणि इतर सगळं सामान घेऊन स्वामीजी परत शिकागोला यायला
सप्टेंबरपासून सर्वधर्म परिषदेची सुरुवात होणार होती. 9 सप्टेंबरला स्वामीजींनी शिकागोमध्ये परत पाऊल ठेवलं आणि स्टेशनवर उतरता क्षणीच त्यांच्या लक्षात आलं की प्रोफेसर राईट यांनी दिलेली सगळी पत्र, आपल्याजवळचे सगळे पैसे हे गहाळ झालेले आहेत. जी व्यक्ती 1 दिवसानंतर आपल्या अभूतपूर्व भाषणांनी पाश्चिमात्य जग हलवून टाकणार होती, तीच व्यक्ती त्या रात्री मात्र आश्रयहीन होऊन स्टेशनवरच्या एका पॅकिंग बॉक्समध्ये थकून पहुडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजी उठले. एका महामार्गावरून ते चालत राहिले. त्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रासादतुल्य घरं होती, पण स्वामीजींचा मळलेला वेश आणि त्यांचा एकंदर आविर्भाव बघून बहुतांश लोकांनी आणि त्यांच्या सेवकांनी धडाधड त्यांच्या तोंडावर घराची दारं बंद करायला सुरुवात केली. शेवटी स्वामीजी थकले. ते रस्त्याच्या कडेला जाऊन पोहोचले. तहान आणि भुकेने ते व्याकुळ झाले होते. आणि त्याच वेळी समोरच्या घरातून एक संपन्न स्त्री बाहेर आली आणि तिने अतिशय प्रेमपूर्वक अगत्याने स्वामीजींना विचारलं, आपण सर्वधर्म परिषदेसाठी या ठिकाणी आला आहात का? स्वामीजींना अतिशय आश्चर्य वाटलं. त्यांनी होकार दिला आणि आपली अडचण त्यांना सांगितली. त्या होत्या श्रीमती बुल हेल. त्यांनी स्वामीजींना आपल्या घरी आमंत्रण दिलं आणि त्यांची सर्वधर्म परिषदेच्या ठिकाणी पोहोचवून देण्याची व्यवस्था केली. श्रीमती बुल हेल आणि त्यांचे पती जॉर्ज डब्ल्यू हेल हे दोघंही दाम्पत्य स्वामीजींच्या सेवेत पुढे पूर्ण काळ सक्रिय झाले आणि हेल कुटुंबियांचं घर हे स्वामीजींच्या अमेरिकेतल्या वादळी जीवनातला एक निवांत विसावा ठरलं. प्राध्यापक राईट, श्रीमती सॅनबोन आणि हेल दाम्पत्य या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर स्वामीजी हिंदू धर्माचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सर्वधर्म परिषदेमध्ये बोलण्यासाठी दाखल झाले. 11 सप्टेंबर 1893 शिकागोतल्या सर्वधर्म परिषदेचं आज उद्घाटन होणार होतं. शिकागोतल्या आर्ट इन्स्टिट्यूटमधल्या कोलंबस या विराट सभागृहामध्ये जवळपास 4 ते 5 हजार लोक अतिशय शिस्तीत बसलेले होते. न्यू लिबर्टी बेलनं 10 वाजल्याचे ठोके देताच सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष इतर सगळ्या धर्मांच्या प्रतिनिधीसह मिरवणुकीनी त्या भव्य व्यासपीठावर येऊन विराजमान झाले. सर्वधर्म परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. आपापल्या संप्रदायाचा, धर्माचा गौरव वाढवण्यासाठी, त्याचं महत्त्व प्रतिपादित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तिथे अनेक धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पण अवघ्या मानवजातीच्या तिथे भारावून उपस्थित होतं जे स्वामी विवेकानंद. धर्मप्रतिनिधींची उत्तमोत्तम भाषणं तिथे होत होती. त्यांनी आपली भाषणं लिखित स्वरूपात आणलेली होती. अनेकांनी त्याच्या लिखित प्रती श्रोत्यांना वाटलेल्या सुद्धा होत्या. पण स्वामीजींकडे लिखित भाषण तर सोडाच, पण अमेरिकेत आल्यापासूनचा काळ त्यांच्यासाठी आणि मानसिक प्रचंड संघर्षाचा असल्यामुळे त्यांना चिंतनासाठी सुद्धा विचार करायला फारसा वेळ मिळाला नव्हता. आणि इतक्या मोठ्या विराट सभेला संबोधित करण्याचा स्वामीजींच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे ते जरासे बावरून गेले होते आणि म्हणून त्यांना भाषणासाठी निमंत्रित केल्यानंतर आत्ता नको म्हणत ते टाळायचा प्रयत्न करत होते. पण शेवटी मात्र आयोजकांनी आता ही तुमची शेवटची संधी आहे असं सांगताच स्वामीजी बोलायला उठून उभे राहिले आणि उभे राहताच त्यांच्यामधला भारतीय जागा झाला. क्षणभर डोळे बंद करून त्यांनी माता सरस्वतीचं आणि आपल्या गुरुदेवांचं स्मरण केलं आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. पुढे एकही शब्द उच्चारण्यापूर्वी सर्वधर्म परिषदेच्या सभागृहात चैतन्याची एक लहर सळसळून गेली. त्या सभागृहात उपस्थित असलेले शेकडो हजारो श्रोते आपल्या जागेवरून उठून उभे झाले आणि त्यांनी जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट केला. हा विलक्षण प्रतिसाद आपल्यालाच आहे का? या संभ्रमाने स्वामीजी एक क्षण गोंधळले. जवळपास 2 मिनिटं तो टाळ्यांचा अभूतपूर्व कडकडाट सुरू होता आणि तो थांबल्यानंतर स्वामीजींनी परत बोलायला सुरुवात केली. स्वामीजींचं सर्वधर्म परिषदेच्या उद्घाटनातलं ते पहिलं भाषण एक लहानसं पण अर्थगर्भ असं भाषण होतं. त्याच्यातली विश्वात्मकता, आस्था आणि उदारता पाश्चिमात्यांसाठी अननुभूत होती. अमेरिकेतल्या वृत्तपत्रांनी स्वामीजींना अक्षरशः डोक्यावर घेतलं. 10 सप्टेंबरला रस्त्याच्या कडेला उपाशीपोटी बसलेला हा अगतिक संन्यासी 11 सप्टेंबरला जगज्जेता योद्धा संन्यासी बनलेला होता. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही प्रसंगात स्वामीजींच्या चित्ताची दशा तितकीच शांत आणि स्थिर होती. सर्वधर्म परिषदेच्या 17 दिवस चाललेल्या या सर्वधर्म परिषदेच्या
एकंदर प्रवासातली स्वामीजींची 12ही भाषणं अमेरिकनांनी अतिशय मनापासून ऐकली, त्यांना डोक्यावर घेतलं. स्वामीजींचे स्फूर्तिदायक शब्द अमेरिकेच्या जनमानसाला हलवून टाकत होते. शिकागो मधल्या रस्त्यांवर स्वामीजींची पूर्णाकृती चित्र उभारण्यात आली होती. ते रस्त्यावरून चालू लागले की त्यांना बघण्यासाठी दोन्ही बाजूंनी माणसांची गर्दी व्हायला लागली. अमेरिकेतल्या वृत्तपत्रांनी त्यावेळी मजकूर छापला होता. सर्वधर्म परिषदेमध्ये कोलंबस सभागृहात सुमारे 4000 अमेरिकन लोक ऐन उकाड्यात हातात पंखे घेऊन बसलेले असत. त्यांच्या चेहऱ्यावर उत्कंठा आणि अपेक्षा असे. स्वामी विवेकानंदांचं 15 मिनिटांचं बोलणं ऐकण्यासाठी आधीच्या वक्त्यांची 1-1, 2-2 तास चाललेली भाषणही ते निमूटपणे ऐकून घेत. असं ट्रान्स्क्रिप्ट या भगिनी धर्म परिषदेमधल्या स्वामीजींच्या हिंदुत्वाविषयीच्या निबंधाबद्दल एवढंच सांगता येईल की ज्यावेळी स्वामीजी बोलायला उभे राहिले त्यावेळी ते हिंदूंच्या धर्मकल्पनांवर विचार मांडत होते, पण जेव्हा त्यांचं भाषण संपलं तेव्हा तिथे मूर्तिमंत हिंदुत्व अवतरलं होतं. न्यूयॉर्क हेराल्ड या वृत्तपत्राने लिहिलं की शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतली सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणजे भारताचे स्वामी विवेकानंद. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटतं की धर्ममार्गावर इतक्या पुढे गेलेल्या त्यांच्या देशामध्ये आपण आपले धर्मप्रतिनिधी पाठवणं म्हणजे शुद्ध निर्बुद्धपणा होय. सर्वधर्म परिषदेतल्या या अभूतपूर्व विजयानंतर पुढची 3 वर्ष स्वामीजींची अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झंझावाती व्याख्यानं आणि वेदांत वर्ग झाले. तिथेच त्यांना मार्गारेट नोबेल अर्थात भगिनी निवेदिता ही समर्पित शिष्या लाभली. इतरही अनेक पाश्चिमात्य बुद्धिजीवींनी आपली जीवनपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण केली. त्यानंतर मात्र स्वामीजींनी स्वामी अभेदानंद आणि स्वामी शारदानंद या आपल्या गुरुबंधूंना भारतातून बोलावून घेतलं. त्यांना त्यांच्यामधल्या चितशक्तीची जाणीव करून दिली आणि पश्चिमेतला सगळा कार्यभार त्यांच्यावर सोपवत त्यांनी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला. भारतात जाण्यासाठी स्वामीजी ज्यावेळी निघाले त्यावेळी बोटीजवळ काही लोकांनी त्यांना म्हटलं की एवढी संपन्न, एवढी वैभवी आणि एवढे विलासी जीवन असलेली ही प्रगत राष्ट्र अनुभवल्यानंतर आता त्या तुलनेत तुमचा भारत तुम्हाला कसा वाटेल? त्यावेळी स्वामीजी तात्काळ उद्गारले, नाउ इवन द सॉइल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी. जानेवारी 1897 ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सत्कारांच्या कार्यक्रमांनी नाहीत, कारण आता माधवांच्या उत्थानाचं कार्य त्यांना खुणावत होतं. सर्वधर्म परिषदेमधल्या त्या अभूतपूर्व विजयाच्या रात्री स्वामीजींना झोप लागली नव्हती. भारताचं अपरंपार दारिद्र्य आणि अमेरिकेची अपार संपन्नता यांची तुलना सुरू होती. वेदना अश्रूंचं रूप घेऊन उशीवर टपाटप वेग असह्य होऊन तू दुःख दारिद्र्यात बुडलेली असताना हा मानसन्मान आणि कीर्ती मिळवून मी काय करू? आपल्या देशबांधवांच्या उन्नतीचं कार्य कोण करणार? आई, मला असा त्यांना सहाय्य करू शकेन. आणि आता त्या मार्गावर चालण्यासाठी स्वामीजी कटिबद्ध होते. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना दिलेला शिवभावे जीवसेवेचा उपदेश त्यांना फक्त भावनिक आणि शाब्दिक पातळीवर लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता, तर त्याचं संघटनेच्या रूपाने मूर्त रूप त्यांना धारण करून दाखवायचं होतं. सर्वानुभूती तो एकच परमेश्वर आहे हे म्हणणं सोपं असतं, पण तसं वागणं अवघड असतं आणि ते वागणं म्हणजेच अध्यात्म. आणि म्हणून स्वामीजींनी वेदांताची चालती बोलती प्रयोगशाळा सुरू केली. या प्रयोगशाळेचं नाव होतं रामकृष्ण संघ. रामकृष्ण संघाच्या माध्यमातून स्वामीजींनी जनसामान्यांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं. शाळा, दवाखाने, ग्रंथालय, दुष्काळ निर्मूलन, प्लेग निवारण यासारख्या विविध कार्यांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सेवेसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. स्वामीजींचे अनेक गुरुबंधू, त्यांचे अनेक भारतीय आणि विदेशी शिष्य या कार्यामध्ये तन मन धन अर्पण करून त्यांचं सहाय्य करत होते. हे सगळं बघून स्वामीजींना विलक्षण आनंद व्हायचा. आजपर्यंत लोक ज्या संन्याशांची सेवा करत आले होते ते स्वामीजींचे संन्याशी आज लोकांची सेवा करत होते. नंतर स्वामीजी एकदा युरोपात जाऊन आपल्या सगळ्या शिष्यांचीही भेट घेऊन आले. आता त्यांचं अवतार कार्य संपण्याच्या मार्गावर होतं. ठाकूरांच्या लाडक्या नरेंनी
त्याचं कार्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करून दाखवल्याचं बक्षीस म्हणून त्या निर्विकल्प समाधीची किल्ली जणू ठाकूरांनी त्याच्याकडे पुन्हा सुपूर्द केली होती. 4 जुलै 1902 या दिवशी स्वामीजींचा उत्साह काही वेगळाच होता. त्या दिवशी त्यांचा संस्कृत व्याकरणाचा तास सुमारे 3 तास चालला आणि त्यानंतर स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंना आणि आपल्या शिष्यांना मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने वाढलं. भोजनोत्तर त्यांचे हात ते धुवायला लागले. स्वामीजी आपले हात धुणार, गुरुदेव आपली सेवा करणार या जाणीवेनी भगिनी निवेदिता संकोचल्या. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले, येशूने नाही का आपल्या शिष्यांचे पाय धुतले होते? पण स्वामीजींचं हे वाक्य ऐकताच भगिनी निवेदिता मनातून व्यथित झाल्या. कारण येशूनी ज्या वेळेला आपल्या शिष्यांचे पाय धुतले तो त्यांच्या जीवनातला शेवटचा दिवस होता. त्यानंतर स्वामीजींनी ध्यानाला बसण्याची इच्छा प्रकट केली. काही वेळ ध्यान केल्यानंतर त्यांनी आपल्या खोलीचं दार लोटून घेतलं. दक्षिणेश्वरची खिडकी उघडली. आपल्या गुरुदेवांच्या रामकृष्ण परमहंसांच्या साधना भूमीचं त्यांनी दुरूनच प्रणाम करून दर्शन घेतलं आणि ते निजले आणि त्याच शांत अवस्थेत स्वामीजींनी देहत्याग केला. त्यावेळी त्यांचं वय होतं 39 वर्ष 5 महिने 24 दिवस. लौकिक अर्थाने जरी स्वामीजी आपल्यामधून निघून गेले तरी त्यांच्या कार्याच्या, साहित्याच्या आणि वाङ्मयाच्या माध्यमातून ते अजरामर आहेत. स्वामी विवेकानंद ही आपल्या मर्मबंधातली ठेव आहे. श्रीलंकेपासून हिमालयापर्यंत सगळ्यांना आपलेसे वाटणारे, सगळ्यांचं अखंड स्फूर्तिस्थान ठरलेले स्वामीजी शरीररूपाने आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांची अमृतवाणी आपल्याला अखंड साथ घालते. त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा होती? स्वामीजींच्या जीवनकाळामध्ये अनेक लोक त्यांना म्हणत, स्वामीजी आम्ही आपल्यासाठी काय करू? स्वामीजी सांगायचे, तरी करायचं आहे ना, प्रेम करा. आपण साठी